मागासवर्ग आयोगाच्या हरकती सूचनांचा एक्सक्लुझिव्ह अहवाल माझाकडे। 40% लोकांचा मराठा समाज मागास असल्याचा अभिप्राय, तर 41% लोकांनी मागास नसल्याचं म्हटलंय। 20 फेब्रुवारीच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याबाबतचा कायदा केला जाण्याची शक्यता। शिक्षण नोकरीत आरक्षण देण्याबाबतचं विधेयक विधिमंडळात संमत होणार। सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, जरांगेंचा निर्धार। 20 तारखेनंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार, एबीपी माझाला जरांगेंची माहिती। मुंबई नाशिक हायवेवर मराठा आंदोलकांचा रस्ता रोको। हिंगोली जिल्ह्यातही आंदोलन, वाहतुकीला फटका। परीक्षा सुरू असल्यानं तुर्तास आंदोलन करू नका, जरांगेंचं आवाहन। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत आयोगाचा निर्णय अन्यायकारक, शरद पवारांची टीका। वरच्या कोर्टात दाद मागणार, पवारांची घोषणा। मुंबईतून लोकसभेसाठी काँग्रेस नेत्यांची रस्सीखेच। मुंबईत अल्पसंख्याकांसाठी एक जागा देण्यासाठी असलम शेख आणि अमीन पटेलांची मागणी। अशोक चव्हाणांची मुलगी श्रीजया चव्हाण भोकर मतदारसंघातून नेतृत्व करण्याची शक्यता। लोकांची इच्छा असेल तर निवडणूक लढवेन, श्रीजयाची माझाला प्रतिक्रिया। महाविकास आघाडीच्या काळात विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देणं हा चुकीचा निर्णय। माझा कट्टा कार्यक्रमात अशोक चव्हाणांची नाना पटोलेंवर सडकून टीका। मध्य प्रदेशचे ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि कमलनाथ भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा। 19 फेब्रुवारीला भाजपत प्रवेश करण्याची शक्यता। 10 ते 12 आमदारही भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा। दिल्लीत आज आणि उद्या भाजपचं राष्ट्रीय अधिवेशन। अधिवेशनाला राज्यातले भाजपचे मंत्री, खासदार आणि आमदार राहणार अधिवेशनाला उपस्थित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।